हे ओ सफेद कपडा ओ बाय वेलकम टू फिल्मी बुडबक. हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फिल्मी बुडबकवरती. आज आपण ज्या मूवीबद्दल बोलणार आहोत ती थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल पण तितकीच राष्ट्रीयत्वाने भरलेली एक हिंदी सिनेमा आहे. उरी, सर्जिकल स्ट्राईक असेल वगैरे ज्या टोटल पॅट्रियोटिक फिल्म्स असतात यांच्या लाईनीमध्ये बसणारी एक रिॲलिटी पॉलिटिकल ड्रामा थ्रिलरच्या जॉनरामध्ये असलेली ही फिल्म, जिचं नाव आहे आर्टिकल 370. या मूवीबद्दल आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी नीरज आणि तुम्ही पाहताय फिल्मी बुडबक. सिनेमाचा एकंदर जो प्लॉट आहे तो पॅरल लाईन्समध्ये चाललेला आहे. 2015 ते 2019 ह्या संबंधीचे 6 चॅप्टर्समध्ये सिनेमाची टोटल स्टोरी डिवाईड आहे. काश्मीरमध्ये आर्टिकल 370 इम्प्लिमेंट कसं झालं आणि त्यानंतर ते जे कलम आहे आर्टिकल 370 ते हटण्यापर्यंतचा एकंदर प्रवास ह्यात दिसतो. सिनेमाच्या इंट्रोडक्शनलाच अजय देवगन सरांचा साधारणतः 2.5-3 मिनिटांचा दमदार मोनोलॉग आहे. या 3 मिनिटांमध्ये आर्टिकल 370 म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळून जातं आणि यानंतर सुरू होतो एक अत्यंत थरारक आणि खिळवून ठेवणारा, काळजाची धडकी भरवणारा एक अत्यंत सुंदर सिनेमॅटिक अनुभव. आता काही जण म्हणतात हा सिनेमा जो आहे तो काहीसा एखादं काय म्हणूयात परसेप्शन बिल्ड करायला किंवा एखादा पॉलिटिकल अजेंडा राबवायला आला असेल. असो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण एक सिनेमा म्हणून हा अत्यंत सुंदर आहे. म्हणजे काश्मीर फाईल्स असेल किंवा केरला स्टोरी असेल किंवा उरी द सर्जिकल स्ट्राईक असेल, फायटर असेल, हे सिनेमे जितके अंगावर राहतात तितकाच अर्थात हा सुद्धा येतो. पण कुठेही हा सिनेमा तुम्हाला बोर करत नाही. अर्थात स्टोरीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सिनेमाला जेवढा वेळ हवा आहे तेवढा सिनेमाने घेतलेला आहे आणि तो गरजेचा सुद्धा आहे. पण गॅरंटी मी देतो आहे की तुम्ही कुठेही बोर होणार नाही. एकंदर वर्तमानाशी रिलेटेड ज्या घटना आहेत त्याही आपल्याला व्यवस्थित दिसतात. काही फिल्मी डायलॉगसुद्धा आहेत की जान दे देंगे इसके लिए वगैरे. पण ते काय आहेच, म्हणजे आपलं सरकारच फिल्मी आहे तर डायलॉग का फिल्मी नसावेत. त्यामुळं असं मी त्यावर बोलणार नाही. पण सिनेमा तुम्हाला काश्मीरची एकंदर स्टोरी असेल किंवा कॅरेक्टर्स असतील, ॲक्टर्सचं काम असेल, टोटल कास्टिंग असेल, म्युझिक असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, डिरेक्शन असेल, स्टोरी असेल, स्क्रीन प्ले असेल, या सगळ्या गोष्टींसाठी हा सिनेमा तुम्ही नक्की आवर्जून पाहिला पाहिजे. इट्स अ मस्ट वॉच आणि फॅमिली शो आहे, त्यामुळे तुम्ही परिवारासोबत पाहू शकता. अर्थातच यामध्ये विशेष कौतुक मी करेल यामी गौतमचं. म्हणजे त्या ॲक्ट्रेसमध्ये काय पोटेन्शियल भरले तिला सलाम आहे. म्हणजे ओ माय गॉड 2 सारखा सिनेमा असेल किंवा उरीमध्ये तिने साकारलेली भूमिका, त्या भूमिकांइतकाच यामीचा ह्या सिनेमातसुद्धा अत्यंत दमदार असा परफॉर्मन्स आहे. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही अजय देवगन यांच्या मोनोलॉगसोबत काश्मीर फाईल्स किंवा एकंदर त्या स्टोरीची थरारकता ज्या पद्धतीने एक प्रोटॅगॉनिस्ट आपल्याला लागत असतो ते यामी गौतमने इथे उत्तम काम केलं आहे. यासोबतच प्रियामणीचं काम असेल, वैभव तत्ववादीचं काम असेल किंवा मित्रांनो मोदीजींच्या भूमिकेमध्ये अरुण गोविल असतील किंवा जान दे देंगे इसके लिए म्हणणाऱ्या अमित शहांच्या भूमिकामध्ये किरण करमरकर असतील, पाहायला मजा येते. त्यामुळे जावा एकदा सिनेमा हा बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पहा. बाकी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.